रेडिओ जयंतच्या पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत डॉक्टर भरत केळकर लिखित युद्धभूमीवरच्या स्वानुभवांवर आधारित डॉक्टर्स ऑन अ वॉर फ्रंट या पुस्तकाचं अभिवाचन. भाग 8. अभिवाचक जयंत ठोंबरे. दिस इज द हाय सिक्युरिटी मिशन ऑफ MSF. MSFच्या दुसऱ्या मोहिमेवर निघालो तेव्हा मला अशा शब्दात त्याबद्दल स्पष्ट कल्पना देण्यात आली होती. वर्ष होतं 2016. सिरिया जॉर्डन सीमेवर जाऊन आल्याला 2 वर्ष पूर्ण झाली होती आणि आता मी निघालो होतो येमेनला. 2015च्या पूर्वार्धात येमेनमध्ये नागरी युद्ध सुरू झालं होतं आणि नेहमीप्रमाणेच युद्धाशी अजिबात संबंध नसलेल्या तिथल्या सामान्य नागरिकांना त्याची झळ बसायला लागली होती. त्यांचं रोजचं जीवन आणि व्यवहार या झळांमध्ये होरपळू लागला होता. पोटाला पुरेसं अन्नधान्य मिळत नव्हतं. आरोग्य, शिक्षण, व्यापार याची तर बातच सोडा. स्वैर बॉम्बिंग, जिकडे तिकडे पेरलेले भूसुरुंग आणि वातावरणात भरून राहिलेली दहशत, अशा परिस्थितीत येमेनमध्ये एका ऑर्थोपेडिक सर्जनची गरज होती. येमेनमध्ये पुन्हा MSFच्या मोहिमेत सेवा देण्यासाठी का जातोयस त्या धगधगत्या अग्निकुंडात? शब्द कदाचित हे नसतील, पण असाच प्रश्न मी मोहिमेवर निघालो तेव्हा कितीतरी मित्रांनी मोठ्या काळजीनं मला पुन्हा पुन्हा विचारला. खरं म्हणजे पुन्हा मिशनवर जाण्यासाठी आणि न जाण्यासाठी प्रत्येक बाजूने 100 कारणं मला नक्कीच माहिती होती, पण तरीही जाण्यासाठी एक मजबूत कारण होतं. रामथा मिशनहून परत आल्यानंतर काही महिन्यांनी मला एक व्हॉट्सॲपवर व्हिडिओ आला. ज्या छोट्या मुलाचे भूसुरुंगाच्या स्फोटात निकामी झालेले दोन्ही पाय मी गुडघ्यापर्यंत कापले होते, त्याचा व्हिडिओ होता तो. दोन्ही पायात प्रॉथेसिस घालून तो छोटा मुलगा उभा राहिला होता, चालायला लागला होता. व्हिडिओ बघत असताना डोळ्यातलं पाणी मी रोखू शकलो नाही. वाटलं आपण युद्ध तर थांबवू शकत नाही, ते अपने बस की बात नाहीये, पण समोर आलेली छिन्न भिन्न आयुष्य बांधीव करू शकतो, कोसळलेली मन सावरू शकतो, त्यांना उभारी देऊ शकतो. आलेल्या रुग्णांच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी सकारात्मक योगदान आपण नक्कीच देऊ शकतो. जायचं की नाही हा प्रश्न माझ्या डोक्यात आलाच नाही. हे एकच कारण, येमेन आणि यापुढे कुठेही जाण्यासाठी मला पुरेसं होतं. अधिक खडतर, अनिश्चित आणि धोकादायक चेहरा असलेल्या एका नव्या मोहिमेच्या तयारीला मी लागलो. जगातील त्यावेळेच्या अत्यंत दरिद्री देशात जाऊन मला सेवा द्यायची होती. त्या भूमीत भलेही अन्नधान्य पिकत नसेल, फळं फुलं फुलत नसतील, पण तिथल्या 2.5 कोटी लोकसंख्येकडे 5.5 लाख अत्याधुनिक शस्त्र असल्याचं मी वाचलं होतं. त्या युद्धभूमीचे छायाचित्र आणि व्हिडिओ बघताना त्यात ती दिसत होती. तोंडात काथ नावाचं अॅम्फेटॅमिन असलेलं पान चावत, कमरेला जांबिया आणि खांद्यावर AK-47 घेऊन फिरणारी, हातात येईल ते वाहन तुफान वेगानं हाकणारी 15 वर्षाची मुलं. रोज कुठे ना कुठे होणाऱ्या गोळीबारामुळे किंवा बॉम्बस्फोटामुळे कमालीचं पांगळं आणि जखमी होऊन करुण दिसू लागलेलं येमेनमधलं नागरी जीवन बहुधा मला मनोमन खुणावत होतं. आणि त्यामुळेच मला प्रश्न विचारण्याच्या प्रत्येकाच्या डोळ्यातलं भय बाजूला सारून मी येमेनला निघालो होतो. वर्षभरापूर्वीच म्हणजे 2015 भारत सरकारनं ऑपरेशन राहत पार पाडलं होतं. त्याद्वारा 4,500 भारतीय आणि शेकडो आंतरराष्ट्रीय नागरिक यांची येमेनमधनं सुटका झाली होती आणि त्यामुळे येमेन भारतीय माध्यमांमध्ये चर्चेला आलं होतं. त्याच येमेनला मला जायचं होतं. मार्च 2015 येमेनमध्ये सुरू झालेलं नागरी युद्ध हा येमेनमधल्या 2 गटांचा अंतर्गत संघर्ष आहे. येमेनमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष अली अब्दुल सालेह आणि हौती दल विरुद्ध विद्यमान राष्ट्राध्यक्ष हादी आणि त्यांचे निष्ठावंत या 2 गटातला हा संघर्ष खरं तर 2011 सुरू झाला होता. येमेनवर 30 वर्ष राज्य करणारे अली अब्दुल सालेह यांना पदच्युत करून सौदी अरेबियाच्या हातातील बाहुलं असलेल्या अबद्राबू मनसूर हादी यांनी सत्ता हाती घेतली. सत्ता आली खरी, पण हा राजमुकुट फारसा सुखावह नव्हता.
अनेक समस्या भोवती घोंगावत होत्या. बेकारी, भ्रष्टाचार, अली अब्दुल सालेह यांचे पाठीराखे असलेले लष्कर, दक्षिण येमेनमधील फुटीरवादी चळवळी, जिहादींचे हल्ले, ढासळत चाललेली अर्थव्यवस्था, नागरी स्वास्थ्य, अशा कित्येक प्रश्नांचं भलं मोठं मजबूत जाळं तयार झालं होतं आणि त्याने राजकीय आणि सामाजिक आयुष्य अक्षरशः जखडून टाकलं होतं. यापैकी कोणत्याही प्रश्नावर समाधानकारक उत्तर शोधण्यास मनसूर हादी यांना यश आलं नाही. या सगळ्या समस्या आणि जनतेतला असंतोष वाढत गेला तसतसा हौतींना मिळणारा पाठिंबाही वाढत गेला. इतका की शिया असलेल्या हौतींचे पारंपरिक दुश्मन असलेल्या सुन्नींचीही या नागरी असंतोषाला आणि त्याहून होत असलेल्या उठावाला मान्यता मिळू लागली. हौतींचं बळ इतकं वाढलं की 21 मार्च 2015 रोजी सानावर हौती दलानं कब्जा करीत हादी सरकार उखडून पाडलं. 25 मार्च पर्यंत त्यांनी हादी सरकारचं प्रमुख सत्ता केंद्र असलेल्या एडन प्रांतापर्यंत मजल मारली. तेव्हा राष्ट्राध्यक्ष हादी यांनी देश सोडून सौदी अरेबियामध्ये पलायन केलं. आता अबद्राबूह यांचं शासन पुनर्स्थापित व्हावं यासाठी अर्थात त्यांच्याच मागणीवरून सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली एक आघाडी युद्धात सक्रिय झाली. पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिका खंडातील इतर 7-8 देशही सौदीच्या मदतीला उभे ठाकले. जगभरातील प्रत्येक युद्धात आपली हजेरी गरजेची मानणाऱ्या अमेरिकेचा सौदीला सक्रिय पाठिंबा मिळाला. सौदी प्रणित आघाडी, अरेबियन द्वीपसमूहातील अल कायदा, इस्लामिक स्टेट ऑफ इराक या प्रत्येकाचा येमेनमध्ये कोणता ना कोणता आर्थिक किंवा सामाजिक स्वार्थ गुंतलेला असल्यामुळे सगळे या युद्धात सक्रिय झाले. येमेनचं नागरी युद्ध आता जागतिक युद्ध होतंय की काय असं वाटायला लागलं. त्याची आकडेवारी पाहिली तर त्याच्या व्याप्तीची आपल्याला कल्पना येईल. मार्च 2015 ते मार्च 2017 या 2 वर्षात येमेनमध्ये सुरू असलेल्या या यादवीत तब्बल 16,000 नागरिकांचा मृत्यू झालाय. त्यापैकी 15,000 लोक या यादवीशी अर्थार्थी संबंध नसलेले सामान्य जन होते आणि युद्धाची सर्वाधिक झळ त्यांना लागत होती. कारण येमेनमधील शाळा, कॉलेज, उद्योग व्यवसाय, पर्यटन, रोजचं नागरी जीवन आणि त्यातले व्यवहार सगळे या यादवीच्या झळांनी होरपळू लागले होते. भीतीच्या लाटेखाली गुदमरत होते. हॉस्पिटलची इमारत उभी असलीच तर त्यात औषधाचा पत्ता नाही आणि शासकीय नोकरांना 4-4 महिने पगार नाही, अशी सगळी सामाजिक परिस्थिती होती. नागरिकांना पोट भरण्यासाठी पुरेसं अन्नधान्य मिळत नव्हतं. त्यामुळे होणाऱ्या कुपोषणाच्या प्रश्नाकडे कोणाचं लक्ष जाणं शक्यच नव्हतं. अशा परिस्थितीत वैद्यकीय सेवा मिळणं ही फारच दूरची बाब होती. अव्याहत सुरू असलेलं स्वैर बॉम्बिंग, अनेक ठिकाणी पेरलेले भूसुरुंग यामुळे सामान्यांचे हाकनाक बळी जात होते आणि त्यामुळे निर्माण झालेल्या दहशतीची धार ही रोज वाढत होती. एडन हे येमेनमधलं प्राचीन बंदर, तेव्हा आणि आत्ताही जगाशी व्यवहार करण्याचं एक महत्वाचं केंद्र. साहजिकच ते दोन्ही पक्षांना आपल्या ताब्यात हवं होतं. हा ताबा घेण्यासाठीच युद्ध तीव्र होत गेलं आणि येमेनची जीवनरेखाच युद्धखोरांच्या मुठीत गेल्यानं परिस्थिती गंभीर झाली. नागरिकांना होणारा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पूर्णपणे थांबला. कुपोषणाचे अकराळ विकराळ बाहू जनतेला कवेत घेऊ लागले. उद्ध्वस्त शहराच्या ढिगाऱ्यात अन्न शोधणारी, हातापायाच्या काड्या आणि पोटाचे नगारे झालेली येमेनी मुलं हे अतिशय विदारक चित्र रस्तोरस्ती दिसू लागलं. त्यावेळी येमेनमध्ये किमान 80 लाख लोक दुष्काळग्रस्त होते तर 10 लाख लोक कॉलराग्रस्त. हा आकडा नुसता भयावहच नाही तर दडपून टाकणाराही होता. अशा परिस्थितीत MSF तिथे पोहोचली नसती तरच नवल. ती होतीच तिथे. युद्धाशी कोणताही थेट संबंध नसलेल्या पण त्यात भरडल्या जाणाऱ्या येमेनच्या लोकांसाठी तिथे जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं आव्हान पुन्हा समोर ठेवणारा फोन मला MSF कडून आला. नागरी युद्धात होरपळत असलेल्या येमेनमधल्या रुग्णांसाठी ऑर्थोपेडिक सर्जनची गरज होती. माझी दुसरी मोहीम असणार होती ही. मोहिमेवर जाण्यासाठी मी तयार असलो तरी माझं जाणं मात्र मला व्हिसा मिळण्यावर अवलंबून होतं. राजधानी सानावर आणि तिथल्या तथाकथित शासकीय यंत्रणेवर बंडखोर हौतींचा कब्जा असल्यानं
त्यांनी व्हिसा मंजूर करणं हे गरजेचं होतं. त्याला तब्बल 5 आठवडे लागणार होते आणि ते धरून तयारीसाठी फक्त 6 आठवडे असा 1.5 महिना हाताशी होता. मोहिमेची तारीख नक्की झाल्यानंतर पुन्हा एकदा दूरवरचं येमेन आणि तिथलं युद्धग्रस्त वातावरण आमच्या कुटुंबाच्या चहाच्या आणि आमच्या जेवणाच्या टेबलवर आलं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हिंमत तर दिसत होती, पण हिंस्त्र वाघाच्या गुहेत आपल्या जीवाभावाचा माणूस स्वतःहून शिरत असल्याचा भाव प्रत्येकाच्या मनावर खोलवर कुठेतरी दिसत होता. या मोहिमेवर अगदी कमीत कमी सामान न्यायचं होतं, त्यामुळे प्रवासाच्या तयारीचा फारसा प्रश्न नव्हता. गरजेचा होता तो गृहपाठ. हळूहळू त्यासाठी आवश्यक असलेला तपशील येऊ लागला. येमेनमध्ये पेटलेल्या युद्धाची कारणं आणि संदर्भ, त्यात सहभागी असलेले वेगवेगळे गट, थेट युद्धक्षेत्र, MSFच्या तात्पुरत्या रुग्णालयाच्या नेमक्या जागा, रुग्णांची संख्या आणि त्यांना होणारे जखमांचे प्रकार काय आणि काय. मी काळजीपूर्वक सगळं वाचायला लागलो, त्यावर विचार करायला लागलो. हा अभ्यास सुरू असताना सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली उत्तरेतील MSFच्या हॉस्पिटलवर झालेल्या बॉम्ब हल्ल्याची बातमी आली. MSFच्या हॉस्पिटलवर हल्ल्याची ही एकमेव किंवा पहिलीच घटना नव्हती. येमेनमध्ये सौदीची आरेरावी वाढतच चालली होती. अरब देशांनी 26 मार्च 2015 पासून येमेनची हवाई आणि सागरी कोंडी केली होती. तेव्हापासून येमेनमधल्या 70 वैद्यकीय सुविधा केंद्रांवर हवाई हल्ले झाले. त्यापैकी अनेक केंद्रांना MSFची थेट मदत होती. येमेनमधल्या 1500 शाळा हवाई हल्ल्यामुळे उद्ध्वस्त झाल्या होत्या. 26 ऑक्टोबर 2015 रोजी येमेनच्या वायव्येला असणाऱ्या सादा इथल्या MSFच्या हॉस्पिटलवर झालेल्या बॉम्ब वर्षावात ऑपरेटिंग रूम सकट सर्व काही बेचिराग झालं होतं. तिथली वैद्यकीय सेवा थांबवण्यात आली. त्यामुळे जवळपास 2 लाख लोक वैद्यकीय सुविधांपासून वंचित झाले होते. खरं तर तटस्थता, निपक्षता बाळगणाऱ्या MSFच्या या हॉस्पिटलचे कोऑर्डिनेट्स युद्धखोर देशांना पाठवले गेले होते. MSFच्या छतावर MSFचा लोगो मोठ्या ठसठशीतपणे रंगवलेला होता. त्यानंतर 2च महिन्यांनी 3 डिसेंबर 2015 रोजी तैजमधील वैद्यकीय केंद्रावर झालेल्या हल्ल्यात 9 जण मृत्युमुखी पडले होते. त्यात 2 स्टाफ मेंबर होते. नववर्षात 10 जानेवारी 2016 या दिवशी शियरा हॉस्पिटलवर हल्ला होऊन त्यात 6 जणांचा मृत्यू आणि 7 जण जखमी झाले होते. या वैद्यकीय केंद्रातल्या अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या होत्या. आणि त्यानंतर 8च महिन्यांनी 15 ऑगस्टला एब्ज जिल्ह्यातल्या केंद्रावर हल्ला होऊन 19 जण मृत्युमुखी पडले आणि 24 जण जखमी झाले होते. विध्वंसाच्या या बातम्यांचा जणू महापूर मेलवरून वाहू लागला. केवळ माझंच नाही तर माझ्या कुटुंबाचंही मनोधैर्य साफ खचून जावं असा. या बॉम्ब हल्ल्यांबाबत सौदीने जाहीर माफी मागण्याचं सौजन्य वगैरे दाखवलं, पण त्यावर विश्वास ठेवण्यास MSF बहुधा तयार नसावं. कारण लगेचच येमेनच्या उत्तर भागातील आपली सर्व उपचार केंद्र बंद करून टाकण्याचा संस्थेनं निर्णय घेतला. पटावरील सोंगट्या अशा तऱ्हेनं हल्ल्यामुळं आता मला तैज जवळ अशा एका भागात जायचं होतं जिथे युद्धाच्या निव्वळ झळा बसत नव्हत्या, तर ते सतत डोळ्यासमोर धुमसत राहणार होतं. युद्धक्षेत्रच होतं ते. तिथल्या वातावरणाचा मला एकूण अंदाज यावा आणि अशा परिस्थितीत काम करताना काय अपेक्षित आहे याबाबत तिथे असलेल्या सर्जिकल सल्लागारांसोबत फोन, मेल्स आणि स्काईपवर चर्चा सुरू झाल्या. चर्चेमध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न असायचा तो सुरक्षिततेचा आणि त्याच्याशी निगडीत व्यवस्थेचा. माझ्या महिन्याभराच्या काळात मी जिथे काम करणार होतो ते तैज या युद्धग्रस्त गावाच्या अगदी जवळचं गाव होतं. तैज गाव हे येमेनच्या दक्षिण दिशेला आहे. हौती आणि हादींच्या समर्थकांमध्ये याच्यावर कब्जा करण्यासाठी विलक्षण धुमश्चक्री चालू होती. तैज हे व्यापारी केंद्र आहे. तिथे लष्कराचा विमानतळ आहे. साहजिकच त्याला स्ट्रॅटेजिक महत्त्व आहे. त्यामुळे त्याचा ताबा दोन्ही बाजूंना पाहिजेच होता. त्यासाठीच त्या डटून लढत होत्या आणि म्हणूनच हिंसाचार, विध्वंस हा अधिक होत होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर सावध रहा असं आम्हाला वारंवार सांगितलं जात होतं. संपूर्ण कार्यकाळामध्ये हॉस्पिटलच्या बाहेर अजिबात पडता येणार नव्हतं. त्यातूनही आणीबाणीची परिस्थिती ओढवलीच तर हॉस्पिटलमधून कसं बाहेर पडायचं, कुठून बाहेर पडायचं ते मार्गही सांगितले गेले. येमेन माझ्यापर्यंत पोहोचत होतं
ते बातम्यांमधून आणि मेलमधून आलेल्या माहितीतून. तिथे पोहोचण्यापूर्वी तिथली परिस्थिती अधिक तपशीलवार समजावून घ्यायला हवी होती. या मोहिमेशी निगडीत सर्व प्रश्न समजून घ्यायला हवे होते. त्यांची शक्य ती उत्तरही ठाऊक करून घ्यायला हवी होती. माझ्या दृष्टीने हे जितकं महत्त्वाचं होतं तितकंच MSFच्या दृष्टीनेही. त्यामुळेच येमेनला जाता जाता ही मोहीम हाताळणाऱ्या स्वित्झर्लंडमधील MSFच्या जिनिव्हा कार्यालयात मला 1 दिवसासाठी बोलवलं होतं. परफेक्शन म्हणजे काय त्याचा उत्तम नमुना या संस्थेच्या ईमेलमध्येही स्पष्ट दिसत होता. त्यांच्या ऑफिसला जिनिव्हा एअरपोर्टवरून कसं पोहोचायचं याचं सविस्तर वर्णन त्या मेलमध्ये केलं होतं. ते खरंच वाचण्यासारखं आहे. ईमेलमध्ये लिहिलं होतं, जिनिव्हा विमानतळावरून डाऊनटाऊनला जाण्याचा सर्वात जलद मार्ग म्हणजे ट्रेननं, आणि ही ट्रेन पोहोचते फक्त 6 मिनिटात आणि ती देखील विनामूल्य आहे. यासाठी तुम्ही कस्टममधून जाण्यासाठी हे क्षेत्र सोडण्यापूर्वी तुमच्या डाव्या बाजूला असलेल्या लगेज एरियामध्ये असलेल्या मशीनमधून विनामूल्य तिकीट घ्यायचं. मशीनमधून घेतल्याच्या वेळेपासून 60 मिनिटासाठी हे तिकीट शहर परिसरात म्हणजे झोन 11 आणि 12 यामध्ये मोफत प्रवास करण्यास वापरता येतं. एकदा तुम्ही कस्टमच्या बाहेर पडलात की तुम्हाला तुमच्या डावीकडे वळावं लागेल आणि विमानतळावरचं रेल्वे स्टेशन शोधण्यासाठी काही यार्ड चालावं लागेल. विमानतळावरून सुटणाऱ्या सर्व गाड्या जिनिव्हा शहराच्या मध्यभागी कॉनविन या मुख्य स्थानकावर थांबतात. कॉनविन स्टेशनवरून बाहेर पडल्यानंतर समोरून ट्राम 15 घ्या. मात्र त्याची दिशा नेशन्स घ्या आणि बुटिनी थांब्यावर उतरा. तुम्ही तिथे अगदी चालतही 10 मिनिटात पोहोचू शकता. या सर्व सूचना पाळून मी एका संध्याकाळी जिनिव्हाच्या MSFच्या ऑफिसमध्ये पोहोचलो. ती संध्याकाळ ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत एवढ्या वेळात तिथे सुरक्षेसाठीची नियमावली म्हणजेच सिक्युरिटी प्रोटोकॉल्स, संसाधन कमी असताना कशी ट्रीटमेंट देता येईल अशा अनेक गोष्टींचा ओहापोह झाला. आणि मगच इटलीमधून आलेला भूलतज्ञ डॉक्टर स्टेफानो आणि या मिशनचा प्रमुख यांच्याबरोबर रात्रीच्या विमानानं मी जिनिव्हामधून इस्तंबूल मार्गे जिबोटीला उडालो. इस्तंबूल एअरपोर्टवर आल्यानंतर स्टॉप ओव्हरमध्ये आम्ही तिघांनी यथेच्छ चविष्ट पदार्थ खाल्ले, कारण नंतर किमान महिनाभर आम्हाला तिथे उपलब्ध असलेलं खाद्यच मिळणार होतं. मग रात्री उशिराच्या इस्तंबूल जिबोटी विमानात बसलो. या मार्गावर जास्त प्रवासी नव्हते, त्यामुळे रात्री विमानाच्या मागच्या सीटवर चक्क आडवं झोपून आम्ही प्रवास केला. पूर्व आफ्रिकेत सोमालिया आणि इथिओपियाजवळ असलेला एक छोटासा देश जिबोटी, जिथं 1 दिवस मुक्काम करणं भाग होतं, कारण येमेनला जाण्यासाठी आम्हाला कोणतंच कमर्शियल फ्लाईट मिळणार नव्हतं. कोणतीही व्यापारी विमान सेवा आज येमेनमध्ये सेवा देत नाही. सौदीकडून दिवसाला कधी आणि किती हवाई हल्ले होतील ज्याचा अंदाज बांधणंच जिथे अवघड, तिथे कपाळमोक्ष करून घ्यायला जाणार कोण आणि कशाला? त्यामुळे येमेनमध्ये जाणाऱ्या MSFच्या विमान सेवेसाठी दिवसात 4 तासांचा विंडो केवळ सौदीच्या पूर्व परवानगीने राखीव ठेवण्यात आला होता. या 4 तासांमध्ये एका विशिष्ट उंचीवरनच उड्डाणं करून MSFच्या त्या विमानानं आम्हाला सानाला पोहोचवून परत जिबुटीला परतायचं होतं. म्हणजे त्या काळात सौदी अरेबिया या विमानांवर हल्ला करणार नव्हता. तेवढ्याच काळात राजधानी सानाच्या विमानतळावर उतरता येतं. अशाच पण दर दिवशी एक अशा आठवडाभर मिळणाऱ्या 4 तासांच्या विंडोमध्ये भारतानं ऑपरेशन राहत राबवलं होतं. अशा वेळी पूर्वसूचना आणि पूर्ण सूचना गरजेच्या असतात. संपर्क संवादासाठी आणि कोणताही घोटाळा होऊ नये म्हणून आम्हालाही त्या छोट्या विमानातनं प्रवास करण्यासाठी ज्या सूचना दिल्या होत्या त्यातल्या काही अशा: ट्रॅव्हल लाईट, तुम्हाला एकूण फक्त 15 किलो सामान नेण्याची परवानगी असू शकते. तुमच्या प्रशासकाशी संपर्क साधा. तुमच्याकडे जादा सामान असेल आणि तुमच्या फ्लाईटमध्ये पुरेशी जागा नसेल तर ते नंतर एका मालवाहू विमानानं साना इथं नेलं जाईल. तुम्ही मागे काय ठेवलं आहे ते तुमच्या लॉगला कळू द्या. त्यावर तुमच्या नावासह स्पष्ट आणि ठळक खूण करा. तुमचं सर्व सामान हँडलगेज म्हणून गणलं जातं, त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमान कंपन्याप्रमाणेच नियम लागू होतात. चाकू, बाजुका इत्यादी वस्तू बाळगू नका. फ्लाईट दरम्यान सौदी अरेबियामध्ये थांबण्यास भाग पडलं जाऊ शकतं. सौदी अरेबियामध्ये ड्रग्ज आणि अल्कोहोल यांच्यासाठी 0 सहिष्णुता आहे. एंट्री व्हिसामध्ये कार्डावर अगदी वरच्या बाजूला लाल रंगात ड्रग तस्करांना मृत्यू असंही लिहिलं आहे, हे विसरू नका. व्यावसायिक फ्लाईट्सचा नेहमीचा नियम म्हणून त्याचं पालन करा.
येमेनसाठी तुमचा मोपिक व्हिसा, पासपोर्ट आणि MSF ओळखपत्र नेहमी तयार ठेवा. येमेनप्रमाणेच जिबुटीमध्ये MSF लो प्रोफाईलचे अनुसरण करत आहे, त्यामुळे तिथे MSFची कोणतीही ओळख परिधान करू नका. महिला प्रवाशांसाठी हा इस्लामिक देश आहे हे लक्षात ठेवा. मनात आल्यावर योग्य कपडे घाला आणि केस झाका. परतीच्या दिवशी तुमच्या प्रशासकानं सांगितलेल्या वेळी आणि ठिकाणी तयार राहा. तुमच्यासोबत नेण्यासाठी तुमच्या सर्व साधनांसह, अगदी ही तुमची तिसरी वेळ असली तरी सुद्धा तुम्ही असेच तयारीत राहा. फ्लाईटच्या आधी तुमचं आणि तुमच्या सामानाचं वजन केलं जाईल, त्यासाठी तयार राहा. तुमचं सामान पॅडलॉकने लॉक करू नका. विमानतळावर एकत्र राहा, फिरू नका. तुमच्यासोबत एक समन्वयक असेल, त्याच्या सूचनांचं पालन करा. समस्या असल्यास विमानतळ प्राधिकरणाशी वाद घालू नका. समन्वयकाला उपाय शोधू द्या. कृपया लक्षात ठेवा की हे सर्व नियम आत येण्याच्या आणि बाहेर जाण्याच्या हालचालींसाठी लागू होतात. दुसऱ्या दिवशी जिबुटी विमानतळावर आलो. MSFचं एका 8 आसनी विमानात आम्ही बसलो. 1.5 तासाच्या उड्डाणानंतर सानामध्ये उतरलो. येमेनची राजधानी साना. तिथे उतरल्यानंतर समोर असलेल्या विमानतळ नावाच्या व्यवस्थेशी असलेली दुरावस्था काळजाचा ठोका चुकवणारी होती. सततच्या बॉम्ब हल्ल्यात जवळजवळ बेचिराग झालेल्या इमारती आणि त्यांच्या आसपास दिसणारे जळालेली विमानं आणि हेलिकॉप्टर यांचे भग्नावशेष पुढच्या परिस्थितीची चाहूल देत होते. त्या दिवशी अर्थात फक्त आमचंच विमान सानात उतरलं. आम्हाला घ्यायला आलेला येमेनमधला आमचा स्वयंसेवक जुल्फिकार, आम्ही त्याच्या मदतीसाठी आल्याबद्दल डोळ्यात येणारं पाणी लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होतो. पुन्हा पुन्हा आमचे तो आभार मानत होता. रोज बॉम्ब हल्ल्यांनी घायाळ आणि विद्रूप होत असलेल्या आपल्या देशातील लोकांवर उपचार करण्यासाठी येणाऱ्या डॉक्टरांबद्दल कशी कृतज्ञता व्यक्त करावी हेच त्याला कळत नव्हतं. अगदी मोजकेच दूतावास असलेल्या राजनैतिक परिसरात MSFच्या निवासाची व्यवस्था होती. तिथे पोहोचल्यावर पुन्हा एकदा सुरक्षाविषयक सूचनांची उजळणी झाली. खरंच हे हाय सिक्युरिटी मिशन होतं. उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेली संसाधनं आणि या हॉस्पिटलमध्ये कोणत्या प्रकारचे रुग्ण येतात याची पुन्हा एकदा माहिती दिली गेली. उद्या सकाळी हॉस्पिटलमध्ये जायचं होतं. नव्या मोहिमेच्या नव्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या आव्हानांचा विचार करत झोपायला गेलो खरा, पण मला या कार्यक्षेत्राचा नीट परिचय करून देण्याचंच सौदींनी जणू ठरवलेलंच होतं. त्या रात्री 1 नाही, 2 नाही, 3 बॉम्बस्फोटाच्या धमाक्यानं दचकून जाग आली. अगदी जवळपास कुठेतरी मोठा भूकंप व्हावा तसा मोठा आवाज आणि जोरदार हादरवणारा तो क्षण. कुठे फुटला असेल हा बॉम्ब? विचार करून झोपेपर्यंत पुन्हा दुसरा स्फोट. तिथं राहणाऱ्या बाकी सगळ्यांना याची सवय झाली असावी बहुधा, कारण सौदी विमानं राजनैतिक परिसरात सहसा बॉम्बिंग करत नाहीत अशी दिलासा देणारी बातमी आमच्या मिशन चीफने मला दिली होती. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे मी इटालियन भूलतज्ञ डॉक्टर स्टेफानो एका गाडीतनं निघालो. अब्दुल नावाच्या आमच्या येमेनी ड्रायव्हरला इंग्लिश आणि अरेबिक भाषा येत होत्या. पाठीवरच्या सॅकमध्ये सगळी महत्त्वाची कागदपत्रं होती. हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत गाडीतून कुठेही न उतरण्याविषयी पुन्हा पुन्हा सूचना मिळत होत्या. काही आणीबाणीची परिस्थिती उद्भवली तर आमच्या मदतीसाठी आणखीन एक रिकामी गाडी मागोमाग येत होती. हातात AK-47 किंवा ग्रेनेड आणि संरक्षणासाठी मागे उभे असलेले सुसज्ज रणगाडे. अशा 1 नाही, 2 नाही, हौती बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या तब्बल 19 टेहळणी चौक्या आम्ही पार केल्या. सतत सुरक्षाविषयक सूचना देण्यात येत होत्या. गाडीतून जात असताना डोळ्यावर काळा चष्मा घालायचा नाही. गाडीच्या काचा कायम अर्ध्या उघड्या ठेवायच्या. चेकपोस्टवर असताना मोबाईल बंद ठेवायचा. शिवाय कानात हेडफोन्स घालायचे नाहीत. सतत जागं आणि अखंड सतर्क राहायचं. अकस्मात कोणतीही हालचाल करायची नाही. कोणताही प्रश्न विचारला तरी त्याला शांतपणे उत्तर द्यायचं. शक्यतो दुभाषामार्फतच संवाद करायचा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणी काहीही धमकी दिली तरी जे काही मागितलं जाईल ते बिनविरोध लगेच देऊन टाकायचं. स्वतःच्या जीवापेक्षा अन्य कोणतीही गोष्ट महत्त्वाची नाही हे कायम लक्षात ठेवायचं. या 19 चौक्या पार करताना या सुरक्षा सूचनांचं महत्त्व जाणवत होतं. काही चौक्यांवर दिसलेले काथ चघळणारे कोणतेही वाहन बेधडकपणे चालवणारे 10-12 वर्षाचे बंडखोर बघून मन पुन्हा पुन्हा खिन्न होत होतं.
त्यात त्यांच्या कुटुंबावर हल्ला होऊन ते उद्ध्वस्त झालेलं असेल तर त्यांच्यासमोर आयुष्यात एकच ध्येय उरतं. ज्या गटानं कुटुंब उद्ध्वस्त केलेलं असेल त्या गटावर तुटून पडणं आणि जास्तीत जास्त लोक मारणं. मग ज्या गटातील उरलेले लोक आणि मुलं पुन्हा अगदी असाच टोकाचा विचार करायला लागतात आणि हे हिंसेचं चक्र सर्व समाजाला मृत्यू दुर्दैवाच्या वावटळीत अडकवून टाकतं. सारासार विचार आणि दूरगामी परिणामांविषयी मोठी माणसंच चिंतन करत नसतील तर या छोट्या जिहादींविषयी काय बोलायचं. इथे जवळपास प्रत्येक येमेनी व्यक्ती काथाची, आपल्याकडे असतो तो काथ नव्हे, ही पानं चघळताना दिसतात. कित्येक तास भुकेची जाणीव न करून देता तरतरी किंवा किक देण्याचं हे काम हे गुटखा किंवा तंबाखू भारतात करतो तेच काम काथाची पानं इथे करतात. हे एक उत्तेजक द्रव्य असतं. या पानांमुळे त्यांची वेदना सहन करण्याची क्षमता मात्र कमालीची कमी होत असते. पण त्याची त्यांना चिंता कशाला वाटणार. तशी वेळ आलीच तर तो प्रश्न डॉक्टरांनी सोडवायचा. प्रत्येक नाक्यावर आमची कागदपत्र आणि MSFचं ओळखपत्र तपासून बघितलं गेलंच, पण आमचे चेहरे निरखून बघितले जात होते आणि त्यानंतरच आम्हाला पुढे जाण्याची अनुमती मिळत होती. संध्याकाळी एकदाच आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. सुरक्षेच्या कारणास्तव आता मिशनचा काळ पूर्ण होईपर्यंत हॉस्पिटलच्या परिसरातून बाहेर अजिबात जायचं नव्हतं. रेडिओ जयंतच्या पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात युद्धभूमीवरील स्वानुभवांवर आधारित डॉक्टर भरत केळकर लिखित डॉक्टर्स ऑन द वॉर फ्रंट या पुस्तक अभिवाचनाचा भाग 8 आपण ऐकलात. अभिवाचक होते जयंत ठोंबरे. निर्मिती रेडिओ जयंत.